उन्नती लाईव्ह अपडेट्स, जनतेचा आवाज, सत्याचा प्रकाश। बीड जिल्ह्याच्या सिरसाळा हद्दीत मोठी कारवाई। 5 लाख रुपयांच्या कारसह तब्बल 6,17,000 प्रतिबंधित गुटखा जप्त। लातूरहून मोहा मार्गे चाललेली तस्करी सिरसाळा पोलिसांच्या सतर्कतेने उघडकीस, आरोपीवर गुन्हा दाखल। महाराष्ट्र शासनाने विक्री व वाहतुकीस पूर्णपणे बंदी घातलेला आणि मानवी शरीरास विघातक असलेला विमल पान मसाला व सुगंधित तंबाखूची गुटखा बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर सिरसाळा पोलिसांनी यशस्वी धडक कारवाई केली आहे। या कारवाईत 5 लाखांच्या कारसह एकूण 6,17,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून लातूर येथील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस स्टेशन सिरसाळा येथील पोलीस अंमलदार विकास रामधन मुंडे हे दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी आपल्या सहकार्यासोबत अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी खासगी वाहनाने सिरसाळा हद्दीतील कान्हापूर भागात गस्तीवर होते। दरम्यान आंबेजोगाई ते मोहा रोडने एका मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर जिचा क्रमांक MH43AL 6420 या गाडीतून प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रीसाठी नेण्यात येत असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त बातमीद्वारा मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी वंजारवाडी येथील भीमनगर चौकात सापळा रचून सदर कारला थांबवण्याचा इशारा दिला। मात्र चालकाने पोलिसांना न जुमानता कार पळवून नेण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी खासगी वाहनाने आणि स्थानिक लोकांच्या मदतीने आसरडो हद्दीत पाठलाग करून सदर गाडी पकडली। पंचासमक्ष गाडीची झडती घेतली असता 6,17,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस नमूद गुटख्याचे नमुने सीलबंद करून बाकीचा माल जप्त केला आहे। या प्रकरणी आरोपी महेश बालाजी चवळे वय 37 वर्ष राहणार गणेश मंदिर आग्रोया नगर लातूर यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 123, 223, 274, 275 अन्वये सिरसाळा पोलीस ठाण्यात कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली असून सदरची कारवाई पोलीस निरीक्षक राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल तौर सुनील भांगे समुद्रे आदी कर्मचाऱ्यांनी केली आहे। उन्नती लाईव्ह अपडेट्ससाठी रफिक पठाण।